वेलकम इन द केमिस्ट्री क्लास। आज आपण या ठिकाणी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर पाहणार आहोत। जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री या टॉपिकमध्ये पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड, व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक कंपाऊंड हियर। सुरुवातीच्या 1800 इसवीसनमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन अशी सांगण्यात येत होती, जे कंपाऊंड्स लिव्हिंग सोर्सेसपासून मिळतात त्या कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणायचं। लिव्हिंग सोर्सेस कुठले आहेत? प्लांट्स अँड ॲनिमल्स, दोज कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल सोर्सेस। प्लांट आणि ॲनिमल याच्यापासून भेटणारे जे काही कंपाऊंड आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड। फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लुकोज आहे, फ्रक्टोज आहे, सुक्रोज आहे। त्यानंतर प्रोटीन्स इज मेड अप फ्रॉम अमायनो ॲसिड्स, दॅट इज सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स। देन ड्रग्स, DNA, RNA, dyes, all these are the organic compounds. These are obtained from living sources, these are living things, and those compounds which are obtained from non-living things that are known as inorganic. For example, the inorganic compounds, which are inorganic compounds here? Those which are obtained from earth crust, okay, that is earth minerals. For example, calcium carbonate असेल किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट असेल किंवा सोडियम क्लोराईड असेल, हे जे आहे ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, नॉन लिव्हिंग। इनऑर्गॅनिक या शब्दाचा अर्थ आहे नॉन लिव्हिंग आणि ऑर्गॅनिक हे लिव्हिंग। ओके, अशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले जात होते। पण आफ्टर 18th century, डे बाय डे नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर डिस्कवर्ड इन द लॅबोरेटरी। ओके, जरी या ठिकाणी फक्त प्लांट आणि ॲनिमल सोर्सेसपासून भेटत असतील तरी तुम्ही पाहता डेली नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर प्रिपेअर्ड। अँड द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड बाय होलर इज द सायंटिस्ट, होलर सिंथेसिस, हु मेड मॅजिक, याने एक जादू केली। काय जादू केली पहा, अमोनियम सायनेट हा असा एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, सायनेट NH4+CnO-, इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून ऑर्गॅनिक कंपाऊंड केला। त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडला त्यांनी काय केली, हिटिंग केली। ओके, पहा सिम्पली हिटिंग दिस कंपाऊंड, व्हॉट हॅपन्स, देयर इज रिअरेंजमेंट टेक्स प्लेस, NH2C डबल बॉन्ड ONH2, युरिया। पहा हा आहे अमोनियम सायनेट ऑन हीटिंग इट अंडरगोज रिअरेंजमेंट टू गिव्स राइज टू हियर युरिया अँड दिस इज अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड। ही जादू त्या होलरनी केली, तो फर्स्ट कंपाऊंड आहे। तर आता आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड याची डेफिनेशन कशी सांगू पहा, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर म्हणजे कार्बन आणि कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, अशा कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवूया। अँड स्टडी ऑफ दॅट कार्बन कंपाऊंड इज नोन ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री। पहा फार सिंपल आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर हे एलिमेंट आणि याच्यापासून बनणारे जे काही कंपाऊंड आहेत अशा कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणू। आता याच्यामध्ये मिथेन असेल, इथेन असेल, CH3 दॅट इज इथेन, CH2 डबल बॉन्ड CH2, अल्केन, इथिन, CH ट्रिपल बॉन्ड CH, ॲसिटिलीन, कार्बन एकमेकासोबत कंबाईन झालेले आहेत आणि हे कंपाऊंड तयार झाले। त्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजन असलेला मिथेनॉल आहे, त्यानंतर मिथिल अमाइन आहे CH3NH2, त्यानंतर फिनॉल आहे। म्हणजे हे जे कंपाऊंड आहेत याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणू। या सगळ्या कंपाऊंडमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे आणि काही कंपाऊंड ज्याच्यामध्ये सल्फरसुद्धा असणार आहे, CH3SH, लाईक दॅट।
लक्षात. इट इज क्लिअर. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दोज कंटेनिंग कार्बन अँड कार्बन कंटेनिंग हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर कंपाऊंड्स आर नोन ॲज द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. याच्यानंतर आपण एक महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत, दॅट इज टेट्राव्हॅलेन्सी ऑफ द कार्बन. ओके, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे कार्बन. टेट्राव्हॅलेन्सी ऑफ कार्बन. टेट्राव्हॅलेन्सी नेम इटसेल्फ इंडिकेट्स इट्स मिनिंग. याच्या नावातच याचा अर्थ आहे पहा. टेट्रा, टेट्रा मीन्स 4, डाय मीन्स 2, मोनो मीन्स सिंगल. तसं टेट्रा म्हणजे 4. टेट्रा या शब्दाचा अर्थ काय आहे? 4, 4. व्हॅलन्सी दॅट इज कंबायनिंग कॅपॅसिटी. तो किती सोबत कंबाईन होतोय, किती बॉन्ड तयार करू शकतोय. थोडक्यामध्ये बॉन्ड तयार करण्याची कॅपॅसिटी. कार्बन जास्तीत जास्त 4 बॉन्ड तयार करू शकतोय, त्यामुळे त्याला म्हणायचं टेट्रा. टेट्रा 4 व्हॅलन्सी. कसं होईल ते? कार्बन आणि या ठिकाणी 4 हायड्रोजनसोबत CH4. पहा, कार्बनची या ठिकाणी व्हॅलन्सी किती झाली? 4. परत हाच कार्बन दुसऱ्या ॲटमसोबत या ठिकाणी दुसऱ्या कार्बनसोबत हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. या ठिकाणी पहा हा इथेन मॉलिक्यूल. या ठिकाणी सुद्धा या कार्बनला 4च बॉन्ड आहेत, 1 2 3 4. या कार्बनला 1 2 3 4. म्हणजेच 4 पेक्षा तो जास्त बॉन्ड तयार करू शकत नाही आहे. कॅपॅसिटी टू फॉर्म द बॉन्ड और कॅपॅसिटी टू कंबाईन इज 4. दॅट्स वाय कार्बन इज टेट्राव्हॅलंट. म्हणजे तो सगळेच सिंगल बॉन्ड तयार करू शकेल. सिग्मा आहे, सिग्मा आहे, सिग्मा आहे, सिग्मा. हा सुद्धा सिग्मा, सिग्मा, सिग्मा. ओके, ऑल आर सिग्मा बॉन्ड्स. कार्बन अशा प्रकारे सुद्धा कंबाईन होऊ शकतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि राहिलेले या ठिकाणी प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजन असतील. C2H4. या ठिकाणी हा कार्बनचा हा सिग्मा, हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा डबल बॉन्डमधला एक काय असणार आहे? पाय बॉन्ड. हा कार्बनमध्ये या कार्बनला हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड. तिसरा कंपाऊंड हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड CH. आता या कार्बनला पहा, हा सिग्मा बॉन्ड आहे, या ठिकाणी हा सिग्मा बॉन्ड. या कार्बनसोबत हा कार्बन इथं हायड्रोजनला एक सिग्मा तयार करेल आणि या कार्बनसोबत एक सिग्मा बॉन्ड तयार करेल आणि बाकीचे राहिले 2 काय असणार आहेत? पाय बॉन्ड. येते लक्षात? सिम्पली म्हणजेच प्रत्येक या एक्झाम्पलमध्ये पहा तुम्ही, कार्बनला 4च बॉन्ड आहेत. 4 पेक्षा 5वा बॉन्ड म्हणजे कार्बन पेंटाव्हॅलंट होऊ शकत नाही आहे. मॅक्झिमम व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. दॅट इज अ टेट्राव्हॅलंट. याचा अर्थ टेट्रा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा, टेट्राव्हॅलन्सी. आता याच्यामध्ये हा कार्बन आपण व्हॅलन्सी पाहिली. आणखीन एक याच्यामध्ये महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कार्बनची टेट्राव्हॅलन्सी आहे तर कार्बन कार्बनमध्ये 4 बॉन्ड होऊ शकतात का? नॉट पॉसिबल. कार्बन कार्बनमध्ये 2 कार्बनमध्ये 4 बॉन्ड होऊ शकत नाही आहेत. याचं कारण असं आहे, देअर इज अ रिपल्शन, इलेक्ट्रॉनिक रिपल्शन विल ऑकर्स अँड दॅट्स वाय द कार्बन कॅन नॉट फॉर्म 4 बॉन्ड्स इन बिटवीन दी कार्बन कार्बन. याचाच अर्थ त्या ठिकाणी जास्तीत जास्त 3 बॉन्ड 2 कार्बनमध्ये होऊ शकतात. दुसरं याच्यामध्ये आपण प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन पाहू. कार्बनमध्ये ज्यावेळेस सगळेच सिग्मा बॉन्ड असतात त्यावेळेस त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असेल sp3. हा कार्बन असू द्या किंवा हा कार्बन असू द्या, कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp3. या ठिकाणी ज्यावेळेस कार्बन दुसऱ्या कार्बनसोबत डबल बॉन्ड तयार करतोय त्यावेळेस त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp2. या ठिकाणी कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, या कार्बनचं हायब्रिडायझेशन असेल sp. ओके, या ठिकाणी हा कार्बन sp हायब्रिड असेल. आता पहा, हे या ठिकाणी तुम्हाला मी हायब्रिडायझेशन सांगितलं. हायब्रिडायझेशन काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. आपल्याला नीट JEEची तयारी करायची आहे. आपल्याला सर्व काही येत असतं पण त्या ठिकाणी वेळ कमी असतो. कमी वेळेमध्ये लवकर आपल्याला आन्सर त्या ठिकाणी काढायचं असतं आणि त्या ठिकाणीच आपण सक्सेस होतोय. लक्षात, उत्तरं सगळ्यांना येत असतील तरी कमी वेळेमध्ये येणं गरजेचं आहे. त्यानुसार आपला टाईम त्या ठिकाणी सेव्ह होत असतोय. आता पहा,
हायब्रिडायझेशन कसं काढायचं, तुम्हाला माहिती असेल एस ऑर्बिटल आहे, पी आहे, एस मध्ये एकच सिंगल असतो, पी मध्ये त्या ठिकाणी 3 असतात, पी एक्स पी वाय पी झेड. ओके, पी एक्स पी वाय पी झेड असे 3 असतात. तर या ठिकाणी नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल काढायचं. हायब्रिडायझेशनसाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स is equal to number of sigma bonds which is symbol for the sigma. Okay, number of sigma bonds plus lone pair of electron. या ठिकाणी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यावरून आपण कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बनचं असू द्या किंवा दुसऱ्या एलिमेंटचं हायब्रिडायझेशन आपण काढू शकतोय. आता पहा, या ठिकाणी इथेनचं मला करायचं आहे. इथेनचं हायब्रिडायझेशन, कार्बन ॲटम ऑफ इथेन, कार्बन इन इथेन याचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे. त्याच्या अगोदर त्याचा नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल काढून घेऊ. पहा, कार्बनला किती सिग्मा बॉन्ड आहेत, हा कार्बन आहे. मुलांनो, या ठिकाणी हा कार्बनला ज्या कार्बनचं किंवा ज्या ॲटमचं आपण हायब्रिडायझेशन काढणार आहोत त्या कार्बनला किंवा त्या ॲटमला किती सिग्मा बॉन्ड आहेत ते पाहायचं. या कार्बनला 1 2 3 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत. अँड लोन पेअर, या कार्बनवर लोन पेअर दिसतोय का, नाही दिसत, म्हणजे लोन पेअर नाही आहे, याचा अर्थ 0. टोटल किती होणार, 4 + 0 म्हणजे या ठिकाणी 4 झाले. आता 4 हे नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल आले, याचा अर्थ एसचा 1 आणि पीचे 3 असे आपल्याला हे मिक्स करावे लागतात. हे झाले टोटल 4. म्हणून याची मिक्सिंग, हा एसचा 1 आणि पीचे 3 मिक्सिंग अँड रिकास्टिंग होते आणि त्या ठिकाणी हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात 4. 1 2 3 4 आणि हे सगळेच काय होणार, एसचा 1 आणि पीचे 3 मिळून sp3 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 आणि sp3 अशा प्रकारे. आलं लक्षात. अशा प्रकारे हे हायब्रिड ऑर्बिटल झालेत. चारीच्या चारी हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. तर या ठिकाणी याची बेरीज जी आलेली आहे 4, म्हणजेच हा याचा हायब्रिडायझेशन झालं. एक एसचा आणि राहिले 3 पीचे 3 आणि 1 एसवर काही नाही, याचा अर्थ एसमध्ये 1 आहे. sp3 टोटल झाले 4. हा याचं हायब्रिडायझेशन झालं sp3. आता याचं पाहू. याच्यामध्ये इथिलीन या मॉलिक्यूलमध्ये कार्बन ॲटमला सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर किती आहेत आपण चेक करू. कार्बन ॲटम इन इथिन, ओके, याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड, कार्बनकडे सिग्मा बॉन्ड आहेत, या कार्बनकडे 1 2 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत. लोन पेअर नाही आहे, 0 आहे. अँड रिमेंबर इट, पाय बॉन्ड डज नॉट टेक पार्ट इन द हायब्रिडायझेशन. द पाय बॉन्ड इज फॉर्म्ड बाय साइडवाइज और लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ अनहायब्रिड ऑर्बिटल्स. अनहायब्रिड ऑर्बिटलची लॅटरल ओव्हरलॅपिंग होते आणि त्यामध्ये पाय बॉन्ड तयार होतो. त्यामुळं आपण हायब्रिडायझेशनमध्ये पाय बॉन्डला कन्सिडर करायचं नाही आहे. तर या ठिकाणी 3 + 0 याचं बेरीज येईल 3. जर त्याची बेरीज येत असेल तर या ठिकाणी आता हायब्रिडायझेशन कसं होतं पहा. 3च आपल्याला या हायब्रिड ऑर्बिटल घ्यावे लागतील. एसचा 1 घ्यायचा आणि राहिले 2 आणि या ठिकाणी पीचे 2 घ्यायचे, मिळून होणार sp2. ओके, एसचा 1 आणि पीचे 2 मिळून sp2 झाले. 1 2 3 टोटल त्या ठिकाणी 3 sp2 होतील. नाव द ईच ऑर्बिटल इज हायब्रिड अँड टोटल देर आर 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. अशा प्रकारे त्या ठिकाणी 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. ओके, त्यानंतर हा आहे इथाईन. इथाईनमध्ये कार्बनचं आपल्याला हायब्रिडायझेशन परत काढायचं. इथाईनमध्ये सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर. फॉर्म्युला मी बदलला आहे का, एकाच फॉर्म्युल्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड, कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन काढू शकतोय. कार्बनला सिग्मा बॉन्ड किती आहेत, हा 1 आणि हा 1, टोटल 2 सिग्मा बॉन्ड्स प्लस लोन पेअर आहे 0, म्हणजेच टोटल सम इज 2. आता 2च घ्यायचे आहेत, म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. एसचा 1 घ्यायचा आणि पीचा 1 घ्यायचा, टोटल फक्त 2च पाहिजेत. एसचा 1 आणि पीचा 1 मिळून sp. ओके, sp and this is again sp, total 2 sp hybrid orbitals and the hybridization is sp. आता या ठिकाणी तुम्हाला मी हायब्रिडायझेशन इथेन मॉलिक्यूलचं समजावून सांगतो, त्यानंतर याचं आणि याचं
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. Electronic configuration of carbon, that is atomic number of carbon is 6, 1s2, 2s2 and 2p2. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तेवढे इलेक्ट्रॉन त्यामध्ये आहेत, 6 इलेक्ट्रॉन. हे ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तेच जर एक्सायटेड स्टेटमध्ये घ्यायचं असेल तर इलेक्ट्रॉन तेवढेच राहणार. फक्त काय होत असतं, एक इलेक्ट्रॉन हा 2s मधला 2p मध्ये जातो. इट बिकम्स 2s1 2p3. येते लक्षात. ज्यावेळेस ज्याचं आउटर इलेक्ट्रॉन म्हणजे सेम ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याचा सारखा आहे 2 2, त्यामधला 2s मधला एक इलेक्ट्रॉन प्रमोट होतो 2p मध्ये. इट बिकम 2s1 अँड 2p3. पीचे या ठिकाणी 3 आहेत, 1 2 3. आता एक यस आणि पीचे या ठिकाणी 3 हे कंबाईन होतात आणि अशा प्रकारे आपल्याला काय तयार झालं या ठिकाणी sp3 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स 1 2 3 4 ईच हॅविंग 1 1 1 इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉन झाले. ते 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दुसऱ्या 3 हायड्रोजन सोबत कंबाईन होतात. हे हा हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड तयार करतो, हा हायड्रोजन सोबत, हा हायड्रोजन सोबत आणि चौथा जो आहे तो हा कार्बन सोबत, या कार्बन सोबत सिग्मा बॉन्ड. अशा प्रकारे प्रत्येक कार्बनला या ठिकाणी 4 सिग्मा बॉन्ड होतात. त्याचं हायब्रिडायझेशन आहे sp3. त्यानंतर सेकंड आहे हा इथिलीन मॉलिक्यूल. याच्यामध्ये काय होणार, 3 सिग्मा बॉन्ड आणि 1 पाय बॉन्ड. पाय बॉन्ड कसा तयार होत असतोय पहा. हा यसचा 1 राहणार, पी मधले फक्त या ठिकाणी 2 मिक्स होतात. यसचा 1 आणि पीचे 2 या ठिकाणी असे मिक्स होतील. अँड हिअर द हायब्रिडायझेशन इज sp2. ओके, पहा हे 3 झाले. हे सगळेच तिन्ही sp2 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 आहेत. आणि चौथा जो राहिला आहे अनहायब्रिड, तेच मी तुम्हाला सांगत होतोय. हा जो ऑर्बिटल आहे त्याला म्हणायचं अनहायब्रिड, जो हायब्रिडायझेशनमध्ये भाग घेत नाही आहे. लक्षात. आता त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी अनहायब्रिड ऑर्बिटल काय करतो, त्याची ओव्हरलॅपिंग कशी होते पहा. हा सिग्मा बॉन्ड आहेत सगळेच आणि हा पाय बॉन्डचं या ठिकाणी तो अनहायब्रिड ऑर्बिटल हा प्रत्येक कार्बनकडे हा अनहायब्रिड ऑर्बिटल असेल. याच्याकडे हा असा आणि दुसऱ्या कार्बनकडे असा अनहायब्रिड ऑर्बिटल. त्या दोघाकडे एक एक इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणजेच अशी साईडवाईज ओव्हरलॅपिंग होते आणि पाय बॉन्ड तयार होतो. ओके, दॅट्स वाय दॅट पाय बॉन्ड इज वीक. ओके, ड्यू टू फॉर्म बाय लॅटरल ओव्हरलॅपिंग. आणि तिसरी केस आहे ॲसिटिलीन मॉलिक्यूल. याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड तयार होतात. 2 पाय बॉन्ड होतात तर त्या ठिकाणी 2 अनहायब्रिड ऑर्बिटल असतात. या ठिकाणी यसचा 1 आणि पीचा 1 एवढंच मिक्सिंग होते. मिक्स होऊन या ठिकाणी 2 sp हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. sp अँड sp. पहा 2 सिग्मा बॉन्ड. आणि राहिले जे 2 आहेत दॅट आर अनहायब्रिड, ते याच्यामध्ये मिक्स होत नाही, ते सेपरेट असतात. दॅट आर अनहायब्रिड py अँड pz. दॅट ऑर्बिटल्स आर अनहायब्रिड अँड दॅट फॉर्म द लॅटरल ओव्हरलॅपिंग. that form the lateral overlapping, that is this carbon and this carbon. This is anhybrid py, this is anhybrid py of one carbon and this is another carbon. And then the pz orbital is shown like this. हा pz आहे, हा याचा pz. त्याच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन असेल. याच्यासोबत लॅटरल ओव्हरलॅपिंग होते. हा पाय बॉन्ड तयार झाला आणि हा याच्यासोबत. अशा प्रकारे 2 पाय बॉन्ड या ॲसिटिलीन मॉलिक्यूलमध्ये होतात. लक्षात. हे झालं आपलं टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम. लक्षात. तर आपल्याला सगळ्यात केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बनपासून सुरुवात करणार आहोत. कार्बनची स्टडी आहे, त्याची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती असली पाहिजेत. ही याच्या प्रकारे त्याचं हायब्रिडायझेशन आहे. लक्षात. कुठलाही कंपाऊंड असू द्या, कुठलाही कंपाऊंड असू द्या, त्यामध्ये 4च बॉन्ड असणार. तुम्हाला वेगवेगळे कंपाऊंड मी आता इथं लिहून दाखवतोय. मिथेनॉल आहे CH3OH असेल, ॲसिटिक ॲसिड असेल CH3COH असेल, त्यानंतर CH3NH2 असेल. आता याच्यामध्ये आपण याचं स्ट्रक्चर काढू. मिथेनॉल कार्बनला CH3 म्हणजे 3 हायड्रोजन झाले आणि 1 OH. पहा कार्बनला या ठिकाणी 4 बॉन्ड आहे. टेट्रा व्हॅलेन्सी सिग्मा 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 अँड सिग्मा. या ठिकाणी ॲसिटिक ॲसिडमध्ये कार्बन CH3
अँड दिस इज सी डबल बॉन्ड ओ ओ एच. कार्बनला पहा या ठिकाणी 1 2 3 आणि 4. या कार्बनला सुद्धा हा 1 2 3 4. कार्बनला 4च बॉन्ड, कुठेही जा ही व्हॅलेन्सी फिक्स असते. दुसरा एक कन्सेप्ट आहे रेडॉक्स रिॲक्शन, हा तुमचा चॅप्टर झालेला असेल, त्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट असा एक कन्सेप्ट आहे. त्या दोघांमध्ये तुम्हाला कधी कधी क्लॅरिटी येण्यासाठी सांगतोय. ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस, एकाच कार्बन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट ही वेगवेगळी असू शकते, पण व्हॅलेन्सी फिक्स आहे. कार्बनला कुठे जा चार्ज व्हॅलेन्सी असेल, पण ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते. ऑक्सिडेशन स्टेट कशी चेंज होते? डिपेंडिंग अपॉन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पुढच्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे? समजा या ठिकाणी CH4 हा ॲटम आहे आणि याच ठिकाणी CCl4 आहे, कार्बन टेट्राक्लोराइड. पहा व्हॅलेन्सी दोघांची 4 आहे, नो डाऊट व्हॅलेन्सी बदलत नाही. ऑक्सिडेशन स्टेट कशी बदलते पहा. या ठिकाणी कार्बनपेक्षा हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे म्हणजे तो प्लस चार्ज असणार आहे. हायड्रोजन बिलॉंग्स टू द फर्स्ट ग्रुप. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तो हायड्रोजन पहिल्याच ग्रुपमध्ये येत असतो. त्याचं ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल. हायड्रोजन +1 +1 +1, सगळ्याची +1. याला न्यूट्रलाइज करण्यासाठी कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट किती असावी लागते? -4. पहा म्हणजे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट झाली -4. या ठिकाणी पहा कार्बनपेक्षा हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे अँड दॅट हॅलोजन ॲक्सेप्ट द 1 इलेक्ट्रॉन, दॅट्स वाय इट इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हॅविंग -1 चार्ज. प्रत्येकाकडे -1 चार्ज असेल. हा -1 -1 -1 -1 टोटल -4 झाले. म्हणजे या ठिकाणी कार्बनला किती असणं गरजेचं आहे? +4, तरच तो मॉलिक्यूल न्यूट्रल होतो. कार्बनची या ठिकाणी काय झाली? +4. तिसरं एक्झाम्पल पहा, CH2Cl2. आता या ठिकाणी कार्बन सोबत कम्पेअर करायचं. हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असेल. +1 +1 -1 -1. टोटल मॉलिक्यूल ऑलरेडी न्यूट्रल झाला आहे. -1 -1 -2 आणि या ठिकाणी +1 +1 +2 म्हणजे टोटल मॉलिक्यूल ऑलरेडी न्यूट्रल आहे. त्यामुळं याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असेल. म्हणजे पहा कसं बदलत चाललं आहे. या ठिकाणी याची ऑक्सिडेशन स्टेट -4 झाली, या ठिकाणी +4 आणि त्या ठिकाणी 0. ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस बट व्हॅलेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामुळं आपल्याला हे कॉन्स्टंट लक्षात ठेवायचे आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे, त्यामुळं हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर दुसरा एक छोटा कन्सेप्ट आहे कॅटनेशन. कॅटनेशन हा शब्द ऐकला असेल. कॅटनेशन इज नथिंग बट द कार्बन रिॲक्ट और फॉर्म द बॉन्ड विथ इटसेल्फ टू फॉर्म अ लॉंग चेन. याचा अर्थ कार्बन सोबतच कंबाईन होऊन एक लॉंग चेन तयार करतो, त्याला आपण कॅटनेशन म्हणतो. कॅटनेशन पॉवर सगळ्यात जास्त कुणाचा असेल तर कार्बनचा असेल. त्यामुळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढी वाढत गेलेली आहे, कारण कार्बन सोबत कंबाईन होतोय. कॅटनेशन कार्बन 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 100 होईल, 200 होईल, 300 होईल, असे 1000 कार्बन एकमेकांसोबत जोडत जातील. आणि याचा हा कॅटनेशन पॉवर असल्यामुळंच ऑर्गॅनिक कंपाऊंड डे बाय डे नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आर गोइंग टू बी इन्क्रीजेस. डेली लॅबोरेटरीमध्ये हजारो लाखो कंपाऊंड तयार होतात, कारण त्याचा कॅटनेशन पॉवर. ओके. कार्बनसोबत कंबाईन होण्याची ॲबिलिटी जी आहे ती भरपूर आहे. तो स्वतःसोबत बऱ्याचदा कंबाईन होतो. असे दुसरे ॲटम जे आहेत, नायट्रोजन सोबत असेल किंवा ऑक्सिजन सोबत असेल, एवढी लॉंग चेन तयार होऊ शकत नाही आहे. ती अनस्टेबल असते. बट दिस चेन इज स्टेबल. दॅट्स वाय द कॅटनेशन पॉवर ऑफ कार्बन इज हायर. ओके. याला आपण कॅटनेशन असं म्हणतो. याच्यावर सुद्धा तुम्हाला MCQ नीट असेल किंवा JEE एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग हॅविंग हायर कॅटनेशन पॉवर. ओके. तर त्यामध्ये करेक्ट आन्सर असेल कार्बन. त्या ठिकाणी MCQ दिलेले असतील. A असेल कार्बन, B असेल नायट्रोजन, C असेल ऑक्सिजन आणि D असेल हॅलोजन. विच ऑफ द फॉलोइंग हॅविंग द हायेस्ट कॅटनेशन पॉवर? द आन्सर इज A हियर. द कार्बन ॲटम हॅविंग द हायेस्ट कॅटनेशन पॉवर. ओके. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी टेट्राव्हॅलेन्सी कॅटनेशन पॉवर पाहिले. जाधव सर, जाधव सर,
द्वारे निघून जातात.